श्री स्वामी समर्थ. मी तुम्हा सगळ्यांच्या आपल्या चॅनलवर स्वागत करते. शनिवारी हे उपाय तुम्ही जरूर करा. यामधनं कमीत कमी 5 उपाय तरी करा. अंघोळीच्या पाण्यात तीळ आणि खडे मीठ टाकून अंघोळ करा. त्याने आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. तर तुम्ही जरूर हे करत जा काम. प्रत्येक शनिवारी जाड मीठ अंघोळीच्या पाण्यात 1 मूठ भरून टाका. आणि त्यानंतरचा उपाय, दुसरा उपाय म्हणजे मुख्य द्वार आहे ना, ते उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा. प्रत्येक शनिवारी छान स्वच्छ पुसून घ्या. पहिल्यांदा पाण्याने गोमूत्र आणि पाणी टाकून छान स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर त्याच्यावर हळदीचं लेपन जरूर करा प्रत्येक शनिवारी. आणि हळदीचं लेपन 3 बोटांनी असं छान फिरवून, जास्त घट्ट नाही लावायचं. माझं हळदीचं लेपन करते ना, तर हे सगळं कट्टा आहे, त्याच्यामुळे मी जास्त घट्ट नाही लावत त्याच्यावर, ते निघून जाते पायाला येता जाताना. पण मी प्रत्येक शनिवारी, मंगळवारी, शुक्रवारी करते आणि त्यानंतर मी छोटीशी महालक्ष्मीचे पाऊल काढते आणि त्या पाऊलच्या आजूबाजूला 2 रेषा जरूर ओढायच्या आणि त्यावर हळदी कुंकू जरूर वाहायच्या. हे महालक्ष्मीचे पाऊल आहे आपल्या घरात येतानीचे. तर ही गोष्ट शनिवारी तुम्ही रोज केली तर अतिशय उत्तम, पण जरूर करा हे काम. आपल्या घरात खूप चांगलं होते, आपल्या घराचं, आपलं सगळ्यांचं. त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवायची. त्यासाठी आपल्याला आपल्या घरातील जितके काही शनिवारी आवर्जून शनिवार दिवस जाळे काढून घ्यायचे. सगळ्या भिंती छान असं ते झाडूनच पुसून घ्यायचं. ते जाळे काढून घ्यायचे आणि फॅनवर लागलेले ते जाळे असतील त्या काढून घ्यायच्या. आपल्या मोठ्या जड वस्तू असतात ना, त्या वस्तू अशा ओढून जाळे काढायचे. म्हणजे त्या वस्तूमध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती हलवल्याने निघून जाते. जाळे सगळे काढून झाल्यानंतर सगळ्या कानाकोपऱ्यातून जाळे काढून घ्यायचे आणि ते सगळं एका ठिकाणी जमा करून एका कागदच्या पुडीमध्ये बांधून ते डस्टबिनमध्ये टाकायचं. हे तुम्ही प्रत्येक शनिवारी करून बघा. आपल्या नशिबाला जे जाळे लागले, घराला जर जाळे लागला तर आपल्या नशिबाला पण ते अडीअडचणीचे जाळे लागतात. म्हणून नाही का, तुम्ही प्रत्येक शनिवारी आपल्या घरातली अशी छान स्वच्छता करत जा. अशी स्वच्छता केल्यामुळे आपल्या नशिबातील जी अडीअडचणी आहे त्या पण दूर होतात आणि आपलं घर पण स्वच्छ केलं की असं स्वच्छ राहते आपलं घर पण. मी प्रत्येक शनिवारी असं करते. अमावास्येला तर करतेच, पण प्रत्येक शनिवारी पण मी अशी छान घराची स्वच्छता करते आणि सगळे जाळे वगैरे, सगळ्या खिडक्यांच्या ज्या जाळ्या लावलेल्या आहेत त्या जाळ्यामधनं असं काढून घेते आणि घर स्वच्छ झाडून घेते. त्यानंतर मी पोछा लावताना खडे मीठ टाकते पाण्यामध्ये. खडे मीठ जरूर टाकायची. शनिवारी 1 मुठ्ठी भरून घ्यायचं, टाकायचं. त्याच्यात थोडीशी हळद टाकायचं, थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि लिंबू पिळून जरूर टाकायचा प्रत्येक शनिवारी. या पाण्याने आपल्या घरातील पूर्ण फरशी अगदी स्वच्छ पुसून घ्यायची. कानोकोपऱ्यातून स्वच्छ झाडू फिरवून घ्यायचा. त्यानंतर हे पोछाने ते सगळं स्वच्छ फिरून घ्यायचं. म्हणजे घरामध्ये यांनी कोणते कीटकनाशकही नाही राहत, कोणत्या माशा येत नाही, मुंग्या येत नाही. आणि आपल्या घरामध्ये जे कुठे निगेटिव्ह एनर्जी असते या मिठाच्या पाण्याने, हे सगळं आपण जे टाकलं आहे लिंबू त्याच्यामध्ये, यामुळे ते सगळं घर स्वच्छ होऊन जाते. त्यानंतर शनिवारी टॉवेल, बेडशीट, आपले पडदे वगैरे असतील, शनिवारी हे मोठे कपडे जरूर धुवायचे. शनिवार दिवस म्हणजे जड वस्तू हलवणे, जड वस्तू धुवून काढणे, आपल्या घरातली स्वच्छता करणे. त्यानंतर ह्या वस्तू तर धुवायच्याच प्रत्येक शनिवारी. त्यानंतर आपल्या घरातील जितक्या पायपुसण्या आहे सगळ्या पायपुसण्या शनिवारी धुवून काढायच्या. पायपुसण्याच्या पाणीमध्ये भिजवताना त्यामध्ये खडे मीठ जरूर टाकायचं. त्यामध्ये थोडीशी आपण फिटकिरीचं पावडर पण टाकू शकते. पण प्रत्येक शनिवारी पायपुसणी जरूर धुवून काढायची. आपल्या घरात पायपुसणीमध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती सगळी निघून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी राहते. तर पायपुसणी, बेडशीट, जे काही असतील जड वस्तू आहे ना, त्या प्रत्येक शनिवारी धुवून काढायच्या. मी तर जरूर हे आवर्जून काम करते. अमावास्येला तर करतेच, पण त्या दिवशी पण करते शनिवारी. त्यानंतर शनिवारी मी असं शेणकूट घेते आणि शेणकूट घेतल्यानंतर त्यावर मी आपलं पिवळी मोहरी असते ना, पिवळी मोहरी टाकते आणि पिवळे मोहरी टाकल्यानंतर त्याचा धूर होतो ना, त्यानंतर त्याच्यावर मी थोडंसं त्याचं धूर होऊ देते जरासं आणि त्यानंतर त्याच्यावर गुगल आणि लोबान हे मिश्रण करून घेऊन मी त्यावर टाकते आणि हे धूर मी पूर्ण घरभर फिरवते. यामुळे आपल्या घरातील अगदी काचेसारखी स्वच्छ एनर्जी, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी होते. इतकं प्रसन्न होते आणि इतका सुगंध दरवळतो याचा.
हा धूर तुम्ही पहिल्यांदा देवाजवळ दाखवा. महालक्ष्मीला लोबान आणि गुगलचा धूर खूप प्रिय आहे. पूजेच्या दुकानामध्ये हे तुम्हाला जरूर मिळून जाईल. ते तुम्ही एवढे साऱ्या ते धूपकांडी घेता, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या वड्या घेतात, त्यापेक्षा ओरिजिनल लोबान आणि गुगल घ्या. आणि शेणकूट आपल्या आजूबाजूलाही मिळतात किंवा विकतही मिळते. हा ओरिजिनल धूप द्या तुम्ही घरात, त्यामुळे आपल्या घरात खूप सुगंध दरवळतो आणि महालक्ष्मी माता प्रसन्न राहते आणि या धूपमुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण राहते. मी प्रत्येक शनिवारी संध्याकाळी हा धूप जरूर आवर्जून फिरवते. घरातील प्रत्येक कानोकोपऱ्यात भिंतीजवळ नेऊन हा धूप देते. त्याला थोडंसं हवा घातल्यानंतर शेणकुटला आपण पेपरनी तर ते आणखीन छान जळते आणि खूप सुंदर याचा वास येतो. आणि सगळं फिरून झालं सगळ्या घरभर भिंतीला लागून थोडंसं बघा बरं. तुम्ही आपले बेडशीट म्हणजे बेडवर वगैरे नेताना थोडंसं सांभाळून न्या, सोप्याजवळ वगैरे नेताना. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी हे सगळं घरभर धूर फिरवल्यानंतर आपल्या हे धूपदाणी घराच्या बाहेर मुख्य द्वाराच्या बाहेर ठेवायची आणि घरातील सगळ्या दारं खिडकी ओपन ठेवायचे. हे सगळं बाहेर जाऊ द्यायचे निगेटिव्ह एनर्जीला आणि आपलं घर एकदम पॉझिटिव्ह एनर्जीनं भरून जाते आणि इतकं सुंदर मस्त वाटते घरात. त्यामुळे तुम्ही जरूर हा उपाय करून बघा. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि तुम्ही म्हणसाल की त्या अगरबत्तीपेक्षा हे किती छान आहे. त्यानंतर प्रत्येक शनिवारी आपल्या घरातील जे दाराच्या कड्या आहे त्या कड्यांना मी खोबऱ्याचं तेलनं स्वच्छ करते आणि त्यांचे जे ते दाराचे चिटकणी आहे त्यांनाही लावते. आणि दाराचे जे कोंडे आहे जिथं आवाज नाही आला पाहिजे, म्हणतात ना हे कर याचा आवाज जर आला तर आपला शनी खराब होतो. म्हणून आपल्या घराच्या दाराच्या जे कोंड्या आहे त्यांना नाही का प्रत्येक शनिवारी असं कॉटननी तेलनं छान असं लावून घ्यायचं आणि ते दारा कधीच वाजत नाही. मग प्रत्येक शनिवारी करायचं. हे काम तुम्ही अगदी एका मिनिटाचे काम आहे, पण तुम्ही जरूर करा हे काम. यांनी कसं होते आपल्या घरात चांगल्या गोष्टी घडतात आपल्या हातानं. त्या दिवशी शनिवारीच्या दिवशी आवर्जून पिंपळाच्या झाडाला सकाळी दूध मिश्रित पाणी टाका आणि संध्याकाळी तिथे एक दिवा लावायचा. आपल्याला कणकेचा दिवा घेतलेला आहे मी, त्याला 4 वाती टाकलेला आहे आणि राईचं तेल टाकलेलं आहे आणि तिथे संध्याकाळी मी दिवा लावते आहे. दिवा लावल्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि मी प्रत्येक शनिवारी हा उपाय जरूर करते. अमावस्याला तर करतेच, पण हा शनिवारी पण करते. त्यानंतर उतारा काढायचा. आपल्याला एक नारळ घ्यायचं, त्याच्यावर सिंदूरनं त्रिशूल काढायचं आणि या नारळनं आपल्या घरावरनं पण उतारा काढता येतो आणि आपल्या लहान मूल किंवा आपल्या मुख्य व्यक्तींवर पण हा उतारा जरूर काढायचा. त्यानंतर मी मुंग्यांना असं पंजेरी बनवते. पहिल्यांदा काय करते मी पीठ भाजून घेते 1 वाटी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीळ आणि साखर थोडंसं बारीक करून घेते आणि ते मिक्स करून घेते आणि डब्बा भरून ठेवते. प्रत्येक शनिवारी आपल्या घराच्या आजूबाजूला जे कोणतं मोठं झाड असेल त्याच्या मुळापाशी नेऊन मी 1 मुठ्ठी घेऊन जाते, छोट्याशा डब्यामध्ये भरते आणि प्रत्येक सकाळ संध्याकाळ आपण जातोच, एकदा तरी घराच्या बाहेर पडतोच आहे. तर झाडाच्या मुळापाशी मी हे पीठ जरूर टाकते. नाहीतर मी सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जाते ना पाणी द्यायला, तेव्हा तिथे टाकून देते मी. तर आता मी आज इथं माझ्या घराच्या बाजूलाच झाड आहे मोठं, तिथे टाकून आली आहे मी. म्हणजे मुंग्यांना, काळ्या मुंग्या कोणत्याही मुंग्या खाव, पण मुंग्यांना तुम्ही जरूर हे पीठ टाकत जा. एकदा बनवून जर ठेवलं ना तर काही आपल्याला फारसं काही नाही लागत. आणि आपण याच्यातनं 1 मुठ्ठी टाकलं म्हणजे आपण हजारो मुंग्यांना आपण त्यांना दान दिल्याचं होऊन जाते. म्हणून हा उपाय पण तुम्ही जरूर करा. आणि त्यानंतरचा उपाय म्हणजे अतिशय महत्त्वाचा म्हणजे हे मुंग्यांना तर तुम्ही दररोजही टाकलं तरी पण चालेल. दररोज टाकलं तर अतिशय उत्तम. आपण बाहेर जातो, बाहेर फिरायला चाललो की एक छोटूशा कागदमध्ये 1 चुटकी घेऊन घ्यायचं हे पीठ, 1 घास घेऊन घ्यायचं हे पीठ आणि चाललं जायचं. जिथं कुठे झाड दिसलं झाडाच्या मुळापाशी हे पीठ टाकून द्यायचं, झालं मुंग्यांचं जेवण. त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या घरातील पहिली पोळी मी गाईला जरूर देते. मी हे रोजच करते आणि पण शनिवारी त्याच्यामध्ये गूळ आणि चणे टाकते आणि गाईलाही लावते. माझ्या घराच्या बाजूला गार्डनमध्ये गाई येत राहतात. जेव्हा केव्हाही मला मी बाहेर गेली की गाईंना ही पहिली पोळी लावून देते. जर आज नाही गाई भेटली तर उद्या लावून देते, पण गाईचीसाठी मी पोळी जरूर काढते आणि गाईला मी पोळी लावते. गाईला पहिली पोळी लावल्याने 33 कोटींना आपण नैवेद्य अर्पण केलेला आहे याचा अर्थ असा होतो. आणि एवढ्या देवांना आपण कुठे एकच नैवेद्य अर्पण करणार आहोत, पण गाईच्या पोटात तर सगळे देव राहतात. म्हणून गाईला पहिली पोळी जरूर लावा तुम्ही.
आणि गाईनं आपल्या हात चाटलं म्हणजे आपल्या हाताच्या रेषा पण त्याचे आपलं भाग्य उजळण्यात पण मदत होते. आणि गाई जर मिळाली तर ठीकच आहे. आणि ते काळ्या कलरची गाई जर मिळाली शनिवारी तर अतिशय उत्तम. पण जी मिळाली तिला लावा तुम्ही. त्यानंतरचा उपाय म्हणजे दही आणि भात आणि त्याच्यावर तीळ टाकून आपल्या घरातील मुलांवर किंवा आपल्या घरांवरून हे ओवाळून टाका तुम्ही 12 वाजता दुपारी शनिवारी. त्यानंतरचा उपाय म्हणजे कावळ्यांना पण थोडीशी पोळीचे तुकडे टाकून द्या. ते आपण जी गाईला बनवते ना त्याच्यातूनच थोडंसं घास घ्यायचं आणि थोडा बहुत काही आपल्याकडे चिवडा वगैरे असेल ते देऊन द्यायचं कावळ्यांना. पक्ष्यांना देऊन दिलं की पक्षी जसे जसे खाऊन खाऊन उडतात ना तर आपलं भाग्य तसं म्हणजे मोकळं होते म्हणतात. आपल्या आयुष्यातले जे अडचणी निघून आपण त्याच्यातनं मोकळे होतात. म्हणून नाही का कावळ्याला ह्या कोणत्या पक्ष्या भेटत असेल तुम्हाला त्यांना असं थोडंसं मुठभर का न हो पण जरूर टाका पक्षी. चला तर मैत्रिणींनो, या 15मधून कमीत कमी 5 उपाय म्हटलं तरी चालेल आणि ह्या सेवा म्हटल्या तरी चालेल आणि ह्या आपण सवयी म्हटल्या तरी चालेल. या 15मधून कमीत कमी 5 सवयी तुम्ही लावून घ्या आणि हे करत जा तुम्ही. आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी राहते. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. श्री स्वामी समर्थ.